नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच डोंबिवलीतल्या अग्नितांडवासंदर्भात बातमी आहे। डोंबिवली MIDCच्या फेज 2 मध्ये एका कंपनीला आग लागली आहे। महिनाभरामध्ये डोंबिवली MIDC मधील आगीची ही दुसरी घटना आहे आणि स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। कंपनीला भीषण आग लागलेली आहे। आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट संपूर्ण परिसरामध्ये उठलेले आपल्याला दिसतात। तर डोंबिवलीत पुन्हा एकदा अग्नितांडव आहे। डोंबिवली MIDC फेज 2 मध्ये कंपनीला ही भीषण आग लागली आहे आणि परिसरामध्ये प्रचंड धुराचे लोट सध्या आपल्याला पाहायला मिळतात। यापूर्वी 23 मे रोजी अमुदान नावाच्या कंपनीला देखील आग लागलेली होती। त्यामध्ये 10 पेक्षा जास्त कामगारांचा होरपळून मृत्यू झालेला होता आणि महिनाभरातच आगीची ही दुसरी घटना। मैंने देखा वो धमाका हुआ तो बाद में अंदर आग लगा, जल रहा था। जलने के बाद में फिर देखा तो रोड पे आ गया। फिर रोड से फिर आदमी भगदड़ बजा, फायर ब्रिगेड आया, आग बुझाया। बिल्डिंग वाले को सबको बताया मैं। ब्लास्ट हुआ या फिर क्या हुआ? ब्लास्ट कैसे लगा? ब्लास्ट होने पर आग लगाना। ओके। तर डोंबिवली MIDCच्या फेज 2 मधील कंपनीला ही आग लागलेली आहे। इंडो अमायन्स या नावाची ही कंपनी आहे आणि रासायनिक प्रक्रिया या कंपनीमध्ये केली जात होती। त्याच कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आणि त्यानंतर हा आगडोंब उसळला। इथे बाळा तुमचे तू आता इथे घर सोडून इथे आली आहेस बाहेर, काय वाटतं इथे? इकडून कंपन्या हटवल्या पाहिजे मुख्यमंत्र्यांनी। यावर्षी ते निवडून आलेत आणि त्यांनी इकडून कंपन्या हटवल्या पाहिजेत। जवळजवळ 10-15 दिवसापूर्वी तिथे पहिला स्फोट झाला होता, तेव्हा पण लोक सगळे जीव घेऊन पळाले होते। तेव्हा पण कितीतरी लोक असे मेले होते आणि भरपूर इथे काय काय झालं होतं। त्यामुळे आता मी मुख्यमंत्र्यांना एकच रिक्वेस्ट करेन की इकडून या सगळ्या कंपन्या हटवल्या पाहिजे। किती दिवस असं जीव मुठीत घेऊन जगायचं माणसांनी? त्यामुळे इथून कंपन्या हटवा, हीच माझी नम्र विनंती तुम्हाला।